भाई डेली ब्लॉगिंग करते की ढेरी ब्लॉगिंग करतोय? नाही नाही, बुली 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 बोलताना बुलीवर हात ठेव ना. अरे रिअल बुली. भाई 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 तुला माहिती का, तू एवढे पोवा माझी वाटत. अरे भाई बस. अरे तू ब्लॉग करतोस ना? अरे कसं आहे? अरे मस्त. तू डेली ब्लॉग करतोस असं ऐकलं. मला मी तुला खूप मिस केलं रे खरंच. US साठी. अरे भाई बस काय, मी खरंच तुला खूप मिस केलं. बस काय खरंच मला तुझी वाटतो. आता मला हे होणार आहे की बाबा, अरे नील तुझा ब्लॉग चालू, अरे शुभम तुझा पण ब्लॉग चालू आहे, अरे करण तुझा पण चालू आहे. जाऊन चालू आहे. नाही सौरभचं नको. अरे हो चालू आहे. सौरभचं मंथली गरज माहितीये का कोण टाकतंय ब्लॉग, कोण नाही. विचारची गरज, विचारची चूक नाही. कोणाकोणाचा ब्लॉग बघेल तो. एवढा बिझी जो असतो. एकाचा तरी बघावा. मी नाही म्हणत चौघांचा बघा. मित्रांनो, वेलकम टू द डे 31 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आणि आज आपण आलेलो आहोत पार्सिक कॅफेला ऑरेंज ज्यूस गँगच्या मित्रांना भेटायला आणि थोडंसं व्हिडिओ पण करायला. हाय चिन्मय रासे साहेब, मालक US पोलो असॅसिनेशन. काय रे असोसिएशन, सॉरी. काय बोलतो भाई, कसं आहे? मस्त. बरेच वर्षांनी मुलं बाळ त्रास देतात का काय? तुम्ही फक्त लंडन दौरे करताय? नाही, US पण. लंडनच्या एका ब्लॉग मध्ये टाकलायच डायरेक्ट. हा माहिती हो. मला खरं सांग सिद्धांत, तुला लंडनला आम्ही असताना असं वाटलं का की जरासं असं आठवण? अरे नाही रे, कोण रे तुम्ही? आता आईची शपथ घेऊन सांग. व्हिडिओ कॉल कशाला करत होता मला? मी असं होतं तिकडे नाशिकला. व्हिडिओ कॉल रे. मी तर नाशिकला होतो आणि आहे ना, पहिलं भारी वाटलं रे. वा काय डोंगर, काय हिरवळ. नंतर तीच दररोज दिसायला लागली. बोलली तिकडे एवढा सायलेंट ना, सायलेन्स एवढं ना त्यांचं. तू कान टेळवत होतो तोसो बेंचो. पण हे लोक पण एकदम या कंटाळ येतं रे. असं थोडी गांड पण जळली माझी की याच्यात ते हे लोक गेले लंडनला. मी ह्याला कॉल केलेला एकदा. हा बोलतो यार माझी पण गांड जळते. त्या कॅमेरा दाखव त्याच्यात. पण तुला आठवण आली की नाही? गाण जळण्याबद्दल नाही बोलत, गाण बिन जळणं आम्हाला, आम्ही आठवण बद्दल बोलतो. सॉरी. हा आठवण तर खूप आली यार. म्हणजे आमच्या स्टोरी बिरी ब्लॉग बी बघायचाच का? नाही गाण जळायची ना. म्हणून बघायचो ना. ठीक आहे यार, नेक्स्ट टाइम जाऊ. येस पक्का. श्रवण पण पासपोर्ट आला की अजून नाही? ऑन द वे. चालत हळूहळू ये. कुठपर्यंत आले प्रोसेस? तरी खरं अपडेट दे लोकांना. कुठपर्यंत आले प्रोसेस? आहे BKC पर्यंत आली आहे. ते लागेल. पाऊस आहे ना थोडं, ते थोडं रस्ते बिस्ते पाणी भरले. काय नाही लंडन. Video shoot, reel shoot after how much months I don't know with the Orange Juice gang. It's going to happen. त्याचं वाटतं तुम्हाला माझं रील करून. चला रे. हे मला राहू दे, थोडे फॉलोअर्स वाढतात. याला पण गरज आहे भाई, याला पण गरज आहे. असंच बोललो भाई. चल जातो दादा, पण परत आलो. ते पुढे ते पण पावसात.
माशा माशी एवढ्या दिवसांनी एकदा चहा प्यायला चालू केलेली, बोललो 1-2 घोट लवडे लागले, जीव दिलाय चुतिया कुच्ची. बघ कर्मानी मार, निवाजनी वाचवली तिला. जा चुतिया कुच्ची. चहाची नशा झाली की काय? ती वाकडी का चालते? हा तर स्वतःहून करते. आतमध्ये गेली चहाच्या कपच्या आणि हळूहळू खाली चाललेली, पाय भिजल्याने पडली चहामध्ये. शीस आली. माशांवर तर विश्वासच ठेवू शकत नाही पिण्याचा, कुठे बसून आले असतील. तर आजचा ब्लॉग इथे संपतोय आणि डेली ब्लॉग करायला जी मजा येते ॲक्च्युली कसं असतं की उठा, ब्रश करा, हागा, जेवा, बाहेर पडा, ब्लॉग करा, इथे त्याला ह्याता त्याला भेटा. पण आहे ना, आता भेटू उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके. जसनील थिंगचं मला पासवर्ड सापडला. तुम्हाला काय वाटतं, माझा ब्लॉग चांगला की करणचा? शुभमचा. तुम्हाला काय वाटतं दोघांना? तू पहिलं बोल. मला तर तुझाच वाटतं. तुला काय वाटतं? ओव्हरऑल बघायला गेलं तर मी ॲक्च्युली ब्लॉग बघतो, पण ब्लॉग कसा असला पाहिजे याच्याकडून दोघांकडून शिकण्यासारखं आहे. आणि मला ब्लॉग आवडतो. बरं, प्रश्न नाही तुझ्या, माझा ब्लॉग का आवडतो तुला? अरे भाई, तुझा ब्लॉग ह्याच्यासाठी आवडतो कारण की तुम्हाला दारू पाचतोस. येऊन जाऊन विषय म्हणजे काय, लाईफमध्ये तुला दारू सोडलं तर काहीच नाही का? बघताय का काकू? म्हणजे काय विषयच नाही का? आता ये ना प्रेममध्ये, आता झालं. हा ॲक्च्युली ब्लॉग म्हणजे माझा ब्लॉग चांगला आहे की करणचा ब्लॉग चांगला आहे, एवढंच विचारलं, पटकन बोल. हा तर चांगला असेलच कारण मी आहे याच्यात. आणि ॲक्च्युली जिथेही ते मी असतो तिकडे तो ब्लॉग चांगला असतो असं मला वाटतं. माझा ब्लॉग चांगला असतो की करणचा ब्लॉग चांगला असतो? तुझा ब्लॉग चांगला असतो ते मी बोलतोच आहे, पण हा म्हणजे चांगला असतो. माझा ब्लॉग चांगला असतो की करणचा ब्लॉग चांगला असतो? खरं सांगू दोघांचेही चांगले असतात. अरे शुभमचा तर ब्लॉग बेस्ट आहे भाई. 2 कट. बाय बॉयज. माझा ब्लॉग ना, माझा ब्लॉग ना. अरे तुझा ब्लॉग भाई, आपण बाय. मी सगळ्यांचे ब्लॉग बघतो. ते कोणाचा बघ आता. थँक्यू शुभम, थँक्यू फॉर सपोर्ट. सो मित्रांनो, आम्ही चाललेलो आहोत पुण्याला. एक मिनिट. आम्ही चाललेलो आहोत पुण्याला, आता निघतोय. रात्रीपर्यंत पोचू आम्ही प्रणितकडे, कारण की उद्या आहे उमंगचं लग्न. उमंग म्हणजे आपला जो फिटनेस ट्रेनर आहे, म्हणजे फिटनेस ट्रेनर तसा आपला प्रणित आहे, म्हणजे तो बॉस आहे. तर त्याच्याकडे जो ट्रेनर आहे, जो माझा ट्रेनर आहे एवढ्या वर्षापासून, जो ॲक्च्युली माझे ट्रेनिंग घेतो, तो उमंगचं आहे उद्या लग्न पुण्यात. सो आपण चाललेलो आहे आता पुण्याला. बस हेच आहे अपडेट. चला तर जाऊया आपण पुण्याला. झालं ना आता, दिवस संपला. कॉन्टेंट पाहिजे, बंद कर ना.
ज्याची जशी लेवल आहे तसं झोपलं. तू तर सगळ्यात वरती झोपणार. लेवल क्योंकि लेवल सबके निकलेंगे. पुणे मॉर्निंग्स. मला माहिती आहे की व्लॉग छोटा झाला आहे. म्हणजे इनिशियली जेव्हा डेली व्लॉगिंग चालू केलं तेव्हा मी ठरवलेलं की एवढेसे 10 ते 15 मिनटाचे आपले व्लॉग असतील असं बोलून रोज 30 मिनटं 35 मिनिमम आपला व्लॉग 25 मिनटं असतो. पण आज नाही झालं. आता मला एडिट केल्यानंतर समजलं ॲक्च्युली. पण ठीक आहे. उगाच ॲक्च्युली रील आणि हे सगळं शूट होतं त्याच्यामुळे आणि खूप दिवसांनी यांना भेटलो त्याच्यामुळे गप्पा गोष्टींमध्ये इतका रंगलो आणि रीलच्या शूटमध्ये एवढा रंगलो की असं काही कॉन्टेंट मिळाला नाही. म्हणजे काय केला नाही असं रादर असं बोलू शकतो. पण ठीक आहे एक व्लॉग असाही. पण एक गोष्ट मला तुमच्याशी बोलायची ती म्हणजे जो आपला ऑमलेट रेसिपीवाला व्लॉग आहे सिक्रेट ऑमलेट रेसिपी त्याच्या खूप मला कॉमेंट्स येतात आणि खूप लोक मला DM पण करतात ॲक्च्युली की भाई आम्ही बनवून बघितला तुझं ऑमलेट आणि खूप चांगलं लागतं आता हेच ऑमलेट खाणार किंवा रेसिपी एक नंबर आहे किंवा ट्राय करून बघू. मला खरंच खूप भारी वाटतं की आई शपथ म्हणजे मी असंच मस्तीमध्ये ते बोलतात ना तो व्लॉग असाच मस्तीमध्ये गेला की चल आपण हे ऑमलेट बनवतो तर टाकू. पण मला बहुत नव्हतं माहिती की तुम्हाला सगळ्यांना एवढं आवडेल आणि आय एम ग्लॅड की तुम्हाला सगळ्यांना आवडतं आहे. मला फक्त एक मदत हवी आहे तुमची की यार एवढी वर्ष मी ते ऑमलेट खातो आहे किंवा बनवतो आहे मी काही त्याला नाव नाही दिलं आहे. सो प्लीज मला कॉमेंटमध्ये त्याचं नाव सांगा म्हणजे मग ह्याच्यापुढे मला काय बोलतात ना ह्याच्यापुढे बोलताना ते ऑमलेटचं नाव घेऊन बोलता येईल आणि आपण एक दोन चांगली नावं बघू आणि त्यातलं एक नाव सिलेक्ट करू. येस. सो माझ्या मते हाच होता आजचा व्लॉग. आजचा आता पण दिवस आता मी अंघोळ करून व्लॉग चालू करतो इथला नवीन दिवस. आणि काय पुण्याला आलो आहे मस्त माहोल आहे पाऊस बिऊस थंडगार. पुणे इज ऑलवेज माय काय बोलतात फेवरेट सिटी. मी राहिलो पण आहे पुण्यात काही महिने वर्क पर्पजने त्याच्यामुळे पुणे मला आधीपासूनच खूप आवडतं यार. आणि खूप मित्र आहेत माझे पुण्यामध्ये आणि खूप कॉन्टॅक्ट्स आहेत कारण की इथे मी काम करायचं होतं त्या नादात खूप मित्रमैत्रिणी झाल्यात. सो पुण्याला आलो की आता शिव्या पडणार बघून की अरे आला सांगितलं नाही पण ठीक आहे. सो गाईज याच नोटवरती आपण व्लॉग संपवूया. आय एम सॉरी मी जास्त कॉन्टेंट देऊ शकलो नाही व्लॉगमध्ये. बट अगेन ॲज सेड जे आहे ते आहे. उगाच काहीतरी वळून ताणून जबरदस्ती. ऑल्सो काल रात्री पण थकलेलो ट्रॅव्हल करून आलो इथे येऊन लगेच झोपलोच आम्ही. पण मी एवढं एक्सप्रेशन देण्यात म्हणजे असं काही पॉईंट नाही. उगाच मग व्लॉग परत 20 मिनिटाचा होईल त्याच्या आधी हा व्लॉग संपवूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर लाइकिंग द ऑमलेट रेसिपी अँड प्लीज लाईक शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब राईट नाव.